आकाशवाणी मुंबई. दीपक वेलणकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. श्रम आणि श्रमिकांना असलेली प्रतिष्ठा वाढवण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून व्यक्त. राज्यातल्या 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचं उद्घाटन. बार्टी, सारथी, महाज्योती आणि अमृत तसंच आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात समानता आणण्याचा राज्य सरकारचा निर्णय. गेल्या 9 वर्षात बंदर केंद्रित विकासाला चालना देण्यासाठी भारतानं अनेक उपाययोजना केल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचं जागतिक सागरी परिषदेत प्रतिपादन. यंदाचा ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार आणि एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशचं भारतासमोर 257 धावांचं आव्हान. आणि आता बातम्या विस्तारानं. देशातले श्रमिक आणि त्यांच्या कष्टाला अधिकाधिक प्रतिष्ठा देण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना केलं. हे समाजाचं कर्तव्य असल्याचं ते म्हणाले. राज्यातल्या 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचं उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करताना ते बोलत होते. राज्यातल्या 34 केंद्रांमध्ये ही केंद्र सुरू झाली आहेत. देशाला आत्मनिर्भरतेकडून घेऊन जाणाऱ्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी आवश्यक कौशल्य विकासावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. दलित, मागास आणि आदिवासींच्या उन्नतीसाठी कौशल्य विकास गरजेचं असल्याकडे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भर दिल्याचं ते यावेळी म्हणाले. कौशल्य शिकवताना सॉफ्ट स्किल, परदेशी भाषा शिकवण्याची गरज प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली. पर्यटन, आदरातिथ्य, शिक्षण, वाहतूक क्षेत्रात कौशल्यप्राप्त मनुष्यबळ गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. महिलांना शिक्षण आणि प्रशिक्षण द्यायच्या सरकारच्या उपक्रमांची प्रेरणा सावित्रीबाई फुले यांच्याकडून मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. माता सावित्रीबाई की प्रेरणा से सरकार बेटियों के शिक्षण और प्रशिक्षण पर भी समान जोर दे रहे. आज गांव गांव में स्वयं सहायता समूह, सेल्फ हेल्प ग्रुप के माध्यम से महिलाओं को ट्रेनिंग दी जा रही है. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे लाभ त्यांनी यावेळी सांगितले. सरकारनं पहिल्यांदा कौशल्य विकासाकरता स्वतंत्र मंत्रालय सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली. सरकारच्या विविध उपक्रमामुळे 1.25 कोटींहून अधिक युवकांना कौशल्य प्रशिक्षण मिळाल्याचं ते यावेळी म्हणाले. राज्यात सुरू झालेली ही कौशल्य विकास केंद्र ग्रामीण भागातल्या युवकांना रोजगारासाठी शहराकडे यायला भाग पाडणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. दरवर्षी प्रत्येक केंद्रातून 100 असे 50,000 कुशल उमेदवार यातून तयार होतील. यातल्या 30% महिला असतील, असं ते म्हणाले. राज्यातील रोजगार मंदिरं बनतील अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. महाराष्ट्रातील युवकांना रोजगार देणारी आणि स्वयंपूर्ण करणारी अशा प्रकारची ही कौशल्य विकास योजना किंवा केंद्र नक्की ठरतील. राज्यातल्या सर्व गावात अशी केंद्र स्थापन करण्याचा मानस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत आणि आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था या संस्थांच्या कार्यक्रमांमध्ये समानता आणण्यासाठी नवं धोरण ठरवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज झाला. आजच्या बैठकीत अधिछात्रवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती या योजनांसाठी लाभार्थींच्या संख्येला मान्यता देण्यात आली. या अंतर्गत बार्टी, सारथी, महाज्योतीमधले प्रत्येकी 200 आणि आदिवासी संशोधन संस्थेतल्या 100 विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती दिली जाईल. महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनेमध्ये सुधारणा करून त्याचा लाभ जलद गतीनं मिळावा यासाठी कामगार नियमांमध्ये सुधारणा करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. केंद्र किंवा राज्य सरकारच्या एखाद्या योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना पुन्हा त्या योजनेमध्ये लाभ मिळणार नाही, यासाठी कायद्यात दुरुस्ती केली जाईल. राज्यातल्या सूतगिरण्यांच्या कर्जावरचं व्याज पुढची 5 वर्ष शासनानं भरण्याची योजना सुरू ठेवण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला. महाप्रीतमार्फत ठाण्यात समूह गृहनिर्माण प्रकल्प राबवून त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर परवडणारी घरं बांधण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला. मुंबईतल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतून शासकीय व्यवहार करणं, 4 धर्मादाय सह आयुक्तपदांची निर्मिती
आणि कोराडीतल्या सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावरच्या वीज प्रकल्पालाही राज्य शासनानं मंजुरी दिली. अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय स्थापन करायला मंत्रिमंडळाची आज मंजुरी मिळाली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मराठी बातम्या www.newsonair.gov.in/marathi या संकेतस्थळावर वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. यंदाचा ऊस गाळप हंगाम येत्या 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयामध्ये ऊस गाळप हंगाम समितीची बैठक झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. यंदा 14,07,000 हेक्टर क्षेत्रावरचा ऊस गाळपासाठी उपलब्ध होणार असून 88,58,000 मेट्रिक टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. यावर्षी ऊसाचं क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत 6% कमी झालं आहे. निर्धारित तारखेपूर्वी साखर कारखान्यांचं गाळप सुरू होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. ऊसतोड कामगार आणि त्यांच्या कुटुंबाला विविध योजनांचा लाभ देण्यासाठी साखर कारखान्यांकडून ₹10 प्रति टन याप्रमाणे वसुली करून लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला ही रक्कम देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. गेल्या 9 वर्षात बंदर केंद्रित विकासाला चालना देण्यासाठी भारतानं अनेक उपाययोजना केल्याचं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित जागतिक सागरी परिषदेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्या बोलत होत्या. गेल्या 9 वर्षात सागरी मार्गानं होणारी मालवाहतूक दुप्पट झाली आहे. या क्षेत्राला अर्थसहाय्य मिळवण्यात येणाऱ्या अडचणी कमी व्हाव्यात यासाठी बँकांशी चर्चा करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. या 3 दिवसीय परिषदेचा आज समारोप झाला. एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज पुण्यात सुरू असलेल्या सामन्यात बांगलादेशनं भारतापुढे विजयासाठी 257 धावांचं आव्हान ठेवलं होतं. बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशनं निर्धारित 50 षटकात 8 गडी गमावत 256 धावा केल्या. भारतातर्फे जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजानं प्रत्येकी 2 गडी बाद केले, तर कुलदीप यादव आणि शार्दूल ठाकूरनं प्रत्येकी 1 गडी बाद केला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 9 षटकात बिनबाद 50 धावा झाल्या होत्या. हवामान. कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या आणि मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून त्यानंतर येत्या 25 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मेरी मिट्टी मेरा देश या अभियानाअंतर्गत 71 अमृत कलश 142 स्वयंसेवकांसोबत 27 ऑक्टोबरला दिल्लीला पाठवण्यात येणार असल्याची माहिती नागपूर विभागाच्या आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री यांनी दिली आहे. हे अमृत कलश सन्मानपूर्वक पाठवण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना नागपूर विभागाच्या आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री यांनी आज नागपुरात दिल्या. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. श्रम आणि श्रमिकांना असलेली प्रतिष्ठा वाढवण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून व्यक्त. राज्यातल्या 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचं उद्घाटन. बार्टी, सारथी, महाज्योती आणि अमृत तसंच आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात समानता आणण्याचा राज्य सरकारचा निर्णय. गेल्या 9 वर्षात बंदर केंद्रित विकासाला चालना देण्यासाठी भारतानं अनेक उपाययोजना केल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचं जागतिक सागरी परिषदेत प्रतिपादन. यंदाचा ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार आणि एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशचं भारतासमोर 257 धावांचं आव्हान. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर AIRnews_मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.